नमस्कार मित्रांनो, न्यूज 18 लोकमतच्या या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विषय अर्थातच मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा आहे। काल आपल्याला माहिती आहे, काल आपण जवळपास ह्याच टायमिंगला एक मोठी बातमी ब्रेक केली होती की मागासवर्ग आयोग घोषणा करणार, शिफारस करणार स्वतंत्र मराठा आरक्षणाची। ही बातमी काल आपण ब्रेक केली आणि आज लगेच सकाळी एक वेगळी बातमी समोर आली, ती म्हणजे याच राज्य मागासवर्ग आयोगाचे ज्येष्ठ सदस्य न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, या चंद्रलाल मेश्राम यांना या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याची एक बातमी समोर आली आणि त्यांनी त्याला दुजोरा दिला म्हणणं की नाही, त्यांचं म्हणणं की मला अजून ऑफिशियली कुठलंही कम्युनिकेशन झालेलं नाही। पण सूत्रांची माहिती अशी की ऑलरेडी सरकारने तसं एक त्यांच्या वेबसाईटवरती परिपत्रक जाहीर केलेलं आहे। याचाच अर्थ त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे। त्याच्या मागचं राजकारण आपण थोडं समजून घेऊया। राजकारण असं आहे, मेश्राम हे सिनियर सदस्य आहेत, न्यायाधीश राहिलेले आहेत आणि त्यांची या मराठा आरक्षणासंदर्भात एक वेगळी भूमिका होती पहिल्यापासून। त्यांचं म्हणणं आहे की त्यांना वेगळ्या पद्धतीने सर्वेक्षण आणि हे सगळं, आणि सरकारला मात्र आता जे नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत सुक्रे साहेब, न्यायमूर्ती सुक्रे साहेब यांच्या माध्यमातून कसंही करून हे आरक्षणाचा प्रश्न एकदाचा मार्गी लावायचा होता। त्यासाठीच किंबहुना सगळा मराठा सर्वेक्षणाचा सगळा एक्सरसाइज केला गेला। त्यातनं मग सगळी आकडेवारी गोखले इन्स्टिट्यूटने जमा केली। काल आपण त्याची सविस्तर याच फेसबुक लाईव्ह मधून आपल्या सर्वांना त्याची माहिती दिलेली सविस्तर, त्याच्यात मी पुन्हा जात नाही। पण हे मेश्राम जे 6वे सदस्य आहेत बघा मित्रांनो, आतापर्यंत 5 सदस्यांची गच्छंती झाली। काहींना काढलं गेलं, काहींना काढण्यास प्रवृत्त केलं गेलं किंवा काहींना काढून टाकलं, काहींनी राजीनामे दिले। असे मग यादीच वाचून दाखवायची झाली तर बघा, मग सोनवणे असतील, नंतर तिकडे हाके असतील, नंतर तिकडे किल्लारीकर असतील आणि आता मेश्राम सर, मग असे 6वे आपल्याला माहिती आहे राज्य मागासवर्गाची ही जी स्थापित कधी झाला होता उद्धव ठाकरे सरकारच्या काळात। त्यानंतर सरकार बदललं म्हणून मग त्यांच्या विचारसरणीचे काही किंवा त्यांनी शिफारस केलेले लोक ह्या सरकार शिंदे सरकारला नको होते म्हणून एक एक करून यांना कारणे दाखवा नोटिसा काढावं। खरं तर मेश्राम सर हे 2 महिन्यापूर्वीच कदाचित त्यांनी राजीनामा दिला असता, जसे हाके आणि किल्लारीकरांनी राजीनामा दिला। सेम मग सरकारने पद्धतच अवलंबली होती सर अतुल सावे यांच्या मंत्रालयाने, ओबीसी मंत्रालयाने यांना नोटिसा द्यायच्या, कारणे दाखवा, नोटीस दाखवायची, तुम्ही याचं उल्लंघन केलं, त्याचं उल्लंघन केलं आणि एक तर तुम्ही राजीनामा द्या, नाही तर आम्ही तुम्हाला काढून टाकू। पण मेश्राम सर ह्या कारणे दाखवा नोटिसींना खुलासा देत बसले आणि ते तिथं डटे राहिले, शेवटपर्यंत आपलं म्हणणं मांडत राहिले आयोगात। अखेर त्याचं शेवट जे व्हायचं तो आज झालेला आहे, त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे। याच्या मागचं राजकारण हेच आहे की सरकारला मराठा आरक्षण कसल्या परिस्थितीत मार्गी लावायचं आणि त्यात कुठेही ओबीसी सदस्यांचा ह्या सगळ्या गोष्टींना विरोध होता म्हणून जे काही ओबीसी सदस्य होते आयोगावरचे एक एक करून अशा पद्धतीने एक तर इलिमिनेट केलेले, काढले गेले किंवा त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेले आणि जे निघत नव्हते ते असे मेश्राम सरांसारखे अक्षरशः एक्सपेल केले गेले, टर्मिनेट केले गेलेले। हेच ह्या राज्य मागासवर्ग आयोगाचं आणि शासनाचं वास्तव आहे। हे आपण पहिल्यांदा शासनाला हा प्रश्न सोडवायचा आहे सगळं, आणि जी माहिती समोर येते त्याला अध्यक्ष जे आहेत सुक्रे सर, न्यायमूर्ती सुक्रे सर आणि हे न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम हे दोघेही न्यायमूर्ती आहेत, बाकी सगळे इतर सदस्य आहेत। म्हणजे कोणी शिफारसीनं आले, कोणी वकील आहे, कोणी समाजशास्त्र म्हणतो स्वतःला, अशी सगळी मंडळी हे सिनियर, आणि या दोघांमध्येच मतभेद होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून द्यायचं तर कसं द्यायचं, सर्वेक्षण करायचं तर कसं करायचं, आणि सर्वात महत्वाचं अडचणीचं म्हणजे यांच्यातला मतभेदाचा मुद्दा जो मला माहिती आहे, निकष बदलले गेलेले होते मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचे। यावरनं यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती, कारण हे निकष बदलले गेले नसते तर कदाचित मराठा समाज आपलं सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकला नसता। म्हणून ह्या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी निकष बदलले असा एक आरोप हा मेश्रामांनी केला होता, अशी बैठकीत अशी एक माहिती मिळते। मग त्यातनंच ह्या दोघांमध्ये खडाजंगी झाली, वाद झाले, चव्हाट्यावर आले आणि त्याची परिणिती आज काय झाली तर मेश्राम यांना या आयोगावरनं काढून टाकलेलं आहे आणि स्वतंत्र मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे एका अर्थाने मोकळा झाला सरकारच्या दृष्टीने। अर्थात मेश्राम त्यांची बाजू नंतर समोर सविस्तरपणे मांडतीलच, पण या निमित्ताने राज्य मागासवर्ग आयोग पुन्हा चर्चा आणि त्यातले मतभेद पुन्हा एकदा अशा पद्धतीने चव्हाट्यावर आले। हे दुर्दैव आहे, ह्या आयोगाचंही आणि ह्या सरकारचं आहे। म्हणजे भूमिका निश्चितच प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात, पण ते मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म असतो। पण हे सातत्याने पेपरमधनं येत होतं, त्याच्या बातम्या लीक केल्या जात होत्या आणि एकमेकांनी मग एवढी गुप्तता पाळली गेली आयोगाकडनं नवीन अध्यक्ष आल्यानंतर ती विचारूच सोय नाही।
विचारूच नका, त्याची सोयच राहिली नाही. मग त्यातनं मग खडाजंगी व्हायची, तुम्ही पेपरला माध्यमांना कुठलीच माहिती द्यायची नाही आणि अशा पद्धतीने हे सगळे अखेर त्याची परिणती ही झाली. तर मेश्राम चंद्रलाल मेश्राम जे आहेत न्यायमूर्ती जिल्हा न्यायाधीश राहिलेले, त्यांना काढून टाकलं गेलेलं आहे. आता त्यानंतर ते सविस्तर भूमिका जेव्हा त्यांच्या हातात येईल पत्र की तुम्हाला काढून टाकण्यात आलंय, खरं तर त्यांना काढलं हीच खरी बातमी आहे. पण ते म्हणतात जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी माझी भूमिका मांडणार नाही. ज्या दिवशी जेव्हा केव्हा त्यांच्या हातात रितसर पत्र येईल तेव्हा ते त्यांची भूमिका मांडतीलच. मग तेव्हा कदाचित आणखीन हे मतभेद समोर आणखीन तीव्रतेने समोर येतील, चव्हाट्यावर येतील आणि मग नेमकं राजकारण काय घडलंय मराठा सर्वेक्षणावरनं किंवा त्याचे निकष बदलले गेले त्यावरनं हे सगळं कदाचित ते मांडू शकतील. अर्थात ते मांडतील की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण या निमित्ताने मराठा आरक्षण मागासवर्ग आयोग पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. हेच आपल्याला इथं सांगावं लागेल, किंबहुना हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. आता शेवटी आयोग पुढची बैठक कधी घेतंय आणि त्यात मग हे आता जे लेटेस्ट अपडेट आहे, गोखले इन्स्टिट्यूटने ऑलरेडी अध्यक्षांकडे तो सगळा अहवाल दिला आहे. 1000 जीबींचा 1000 जीबीचा तो डेटा, त्याचं सगळं क्लासिफाईड आणि पृथक्करण हे सगळं वर्गीकरण हे सगळं झालेलं आहे. आयोग अंतिम अहवाल तयार करतात आणि कदाचित 1-2 दिवसात ती बैठक लावली जाऊन ह्या बैठकीत मतभेद होऊ नयेत, किंबहुना येणाऱ्या बैठकीत मतभेद होऊ नयेत, एक मताने हा ठराव पास व्हावा स्वतंत्र मराठा आरक्षणाचा, किंबहुना त्यासाठीच तर मेश्राम यांना हटवलं गेलं नाही ना, अशी एक शंका विचारली जाते. आणि ती शंका कदाचित बऱ्यापैकी रास्त होईल जेव्हा हा ठराव पास होऊन समोर येईल आयोगामार्फत. कारण मेश्राम यांची भूमिका या संदर्भातली वेगळी होती असंही सांगितलं जातं. ते सातत्याने आपली भूमिका लावून धरत होते ओबीसीच्या बाजूची, आणि हा सध्याचा जो आयोग आहे तो मराठा आरक्षणाच्या बाजूनी भूमिका लावून धरत होता. त्यातनं हे मतभेद सगळे चव्हाट्यावर येत होते, येताना दिसत होते की म्हणून ते आणखीन येऊ नयेत. म्हणूनच मेश्राम यांची गच्छंती झाली नाही ना, याला बऱ्यापैकी एक दुजोरा देऊया म्हणू, वाव म्हणूया, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असंही म्हणूया. पण हे झालंय, हे वास्तव आहे. त्यामुळे आता पुढे आणखीन काय काय होते हे असेच अपडेट आपण देत राहू. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.